बिट्टल किंवा शेळी पालनामधून जी कमाई केली तर एवढं समजा जे 50 लाखाचं भांडवल आपण कशातून तयार केलं ही संकल्पना डोक्यात होती. म्हणतात काहीतरी ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट, म्हणून लोक म्हणतात बोकडच घरावर का. आपल्याला बोकड आणि शेळी असं काही नाही, आपण कमवलं कशातून. नवीन नव तरुणांनी ह्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त उतरावं आता इथून पुढं. कारण जे टुकार पद्धतीने बोंबलत फिरायचे दिवस गेले, मध्ये काही बऱ्याच काही 1-2 पिढ्या बरबाद झाल्या आता. आणि करणाऱ्याला खूप मोठा वाव आहे ह्याच्यामध्ये, खूप मोठा वाव आहे ह्याच्यामध्ये. जगाच्या पाठीवर आपल्या भारतातून शेळी आणि मेंढीच्या मटणाला परदेशामध्ये मागणी आहे करणाऱ्यासाठी. पण करावं लागेल तुम्हाला, केल्याशिवाय होणार नाही. केलं तर त्याच्यापेक्षा कुठलं समाधान पाहिजे. क्लास 1 अधिकारी किती असला तरी समाधान नसतं. आपण समाधान याच्यामध्ये आहेतच, त्याच्यावर तुमचा व्यवसाय सक्सेस होतो. नाही तर मग 90% लोक अपेक्षा होण्याचे कारण तेच आहेत. नॉलेज नसताना ह्याच्यामध्ये झेप घेणं. आता 25,000पासून 40, 45, 50 हजारात पिल्ले देतो मी. म्हणजे गोल्डी लाईनचा पिल्लू आणलंय मी, 6 महिन्याचं पिल्लू जीवरून जाऊन. 6 महिन्याचं पिल्लू. हे कितीला बसलं होतं? 1,10,000 बसलं. 1,10,000. हा बोकड हे बघा 23 इंच कानाची लेंथ आहे ह्याची. 23 तरी जाण राहावी बघ. आपले आजोबा पणजोबा कोणी होते त्याने घर केलं कशावर, का बोकडच उभा केला. हे मात्र नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या काही नवीन व्हिडिओ मध्ये. आपण बरेचसे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहितले. आज आपण एक आगळा वेगळा असा व्हिडिओ पाहणार आहोत. महाराष्ट्रभर नाव गाजत असलेलं म्हातारगाव या ठिकाणी आज आपण आहोत, जे की तालुका धारूर जिल्हा बीड या ठिकाणी येतं. माझ्या पाठीमागं पाहितलं तुम्ही प्युअर बिटल जातीच्या जवळपास लहान मोठ्या 50 शेळ्या आहेत आपण पाहणार आहोत. बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहितलं असेल त्यांच्या घरावरती बिटल जातीचा ब्रीडर त्यांनी उभारला, ज्यापासून त्यांना हे यश संपादन झालं. नमस्कार बाबा, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती. आपला प्रथम परिचय. माझं नाव बाबासाहेब किसनराव कुकडे, राहणार म्हातारगाव, तालुका धारूर जिल्हा बीड. बर, आता आपल्याकडं सध्या किती शेळ्याची संख्या? माझ्याकडे सगळे छोटं मोठं 50 ते 55 प्राणी सगळे. बर, आता हे सगळे ओरिजिनल बिटलच आहेत का? पूर्ण बिटल. बर, आता तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला काय सांगता? माझा प्रवास सांगायचा म्हणजे मी 2011-12 मध्ये गावरान शेळ्यापासून सुरुवात केलेला फार्मर आहे मी. बर बर, 6-7 वर्ष गावरान शेळ्यामध्ये काम केलं. नंतर पुन्हा मी हळूहळू गावरान कमी करून बिटल मध्ये वळलो. बिटल आणल्यापासून गावरान कमी केल्या आणि बिटलचीच वाढ केली पूर्णपणे. आता 100% बिटल मध्येच काम करतो. आपण बिटलच का बरं निवडलं तुम्ही गावरान करत असताना? बिटलची मागणी, दूध वाढ आहे, शेळी वजनानं खूप मोठी, पिल्लाची ग्रोथ फास्ट होती. बर, त्याच्यामुळं बिटलला लई मागणी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. फर्स्ट टाइम तुम्ही कुठं बिटलचे म्हणजे शेळ्या बघितल्या होत्या? नाही, तशा बघितल्या खूप. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार्म होते ना अगोदर. 10-5 शेळ्याचे फार्म होते. ते बघूनच मी पुन्हा पसंत केलं. बर, आणि आपल्याला आवडलं त्याच्यामुळे आपण 4-2 जिथं असतील अशा फार्मवरून शेळ्या घेतल्या. बर, म्हणजे सुरुवातीला 4-2 शेळ्यापासून सुरुवात. हो. बर, आता तुमचं महाराष्ट्रभर जर बघितलं तुमचं नाव गाजतंय बिटल मध्ये एकदम. म्हणजे जसं महाराष्ट्रभर शेळी पालनामध्ये बिटल मध्ये तुमचं नाव घेतलं जातं. म्हातारगावचे बाबा, जे की तुमच्या घरावरती एक ब्रीडरची पुतळा उभारलेला, त्याबद्दल काय सांगता? बरोबर. नाही, आपण घराची उभारणी केली, घर बांधल्याच्या नंतर आपण आपल्याला एक नाव म्हणून आपण शेळी पालनापासून आपलं प्रगती झाल्यामुळं शेळी पालनातूनच घराची उभारणी केली. म्हणून त्याचं नाव राहावं म्हणून बिटलच्या ब्रीडरचा पुतळा आपण उभारला घरावरती. म्हणजे ज्यांनी तुम्हाला काहीतरी दिलं तर त्याचं उत्तर आहे. हा, म्हणून तुम्ही तो पुतळा उभारला. आता तुमच्याकडे ह्या 50 बिटल जातीच्या शेळ्या आहेत. बरं, ह्याचं मार्केटिंग वगैरे तुम्ही कसं करता? मला मार्केटिंग करायची गरजच नाही. जे तुमच्यासारखे येणारे शेतकरी त्यालाच माल मला आज बी देणं होईना. माझ्याकडे जन्मलेलं पिल्लू बुक होऊन जाते. जन्मलेलं पिल्लू बुक होऊन जातं. प्रत्यक्षात मी आता दिलेल्या शेतकऱ्याचे माझ्याकडे सगळे व्हिडिओ, प्राणी देताना त्यांचे फोटो घेतो. आणि कुणाकडे कुठल्या शेळीचं पिल्लू दिलेलं सगळे रेकॉर्ड राहतं माझ्याकडे.
म्हणून मी किंवा माझं आहे तोपर्यंत मी त्यांना देऊन टाकतो, संपल्याच्या नंतर नाही म्हणून सांगतो. अशा पद्धतीचा माझा प्रवास आहे. बर आता ही जी बिटल जात आहे ही तुमच्याकडे पूर्ण बंदिस्त आहे, कसं आहे, कशा प्रकारे व्यवस्थापन असतं? तसं तर माझं पूर्ण बंदिस्त मध्येच आहे. आणि स्वतः शेतामध्ये काही सोयाबीन तूर कापूस असेल तर मी तात्पुरते काढून त्यांना तसं पण खाऊ घालतो आणि काही अडचण येत नाही त्याच्यामध्ये. बर पूर्ण बंदिस्त मध्ये आपण कोणत्या प्रकारचे चारे देता? चारे आता सगळ्या प्रकारचे भुस्से आहेत बघा. मी मुरघास पण बनवितो. सगळे माझ्याकडे 20x30 गोडाऊन आहे. सोयाबीनचा भुस्सा असेल, तुरीचा भुस्सा असेल, सीझन मध्ये ज्याची त्या मिळणारा भुस्सा, सगळा भुईमुगाचे वेल, सगळे 12 महिने लागणारा चारा मी स्टोर करून ठेवतो. आणि बरसातीमध्ये पूर्ण जास्तीत जास्त मी कोरड्या चाऱ्यावर भर आहे माझा. उन्हाळ्यामध्ये मी ओला चारा जास्त देतो, पावसाळ्यामध्ये ओला चारा देतच नाही मी, सगळा सुका चारा. बर सुक्का चारा त्याच्यामुळे काय होतं की समजा जे डायरिया बिरिया लागतो त्याचा आजारच येत नाही. सुक्का चारा जर तुम्ही जास्तीचा दिला तुम्हाला काहीच अडचण येत नाही प्राणी हँडल करायला. बर आता बिटल मध्ये जर महाराष्ट्रभर जर बघितलं बरेचसे शेतकरी आहेत बिटल ह्या जातीकडे एकदम असे आकर्षित व्हायला लागले, कारण बिटलचं जे ब्रीडिंग साठी जे बोकाड लागतं त्याची मागणी एवढी आहे. त्याची किंमत जर तुम्ही जर सांगितली तुमच्या व्हिडिओमध्ये म्हणजे बऱ्याच वेळा सांगितली, शेतकऱ्यांनी ऐकली की असं सांगतात की काहीतरी म्हणजे फेक सांगतात, त्याबद्दल काय सांगतात? होतांडे असं वाटतं लोकांना, पण आहे त्याच्यामध्ये काय आहे की बिट्टलच्या पिल्लांची जन्मताच 5-5.5 किलोचं जन्मत पिल्लू. शिळी वजनात म्हणजे बॉडी स्ट्रक्चर खूप मोठी असते. आता हे बघा, ही पहिले वेलेली पाट आहे, 2 पिल्ल आहेत, म्हणजे पहिलं पाट आहे. आता हे बघा आता 4-6 दातावर आहे ती. आता हिला पिल्ल 2 आहेत. दाखवा पहा शेतकरी मित्रांनो, ही पहिल्या वेळेस 6 दातावर आहे. 6 दातावर आहे. पहिले येत झालं, पहिलं वेळ झाला आता तिचं. आता आपला विषय होता की ब्रीडिंगच्या बकऱ्यासाठी जी मागणी आहे ती महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात आहे. बरं त्यामध्ये काय बरं एवढं की त्याला एवढी मागणी आहे? मागणी म्हणजे खूप सुरती. आता हे बघा, माझं 10 महिन्याचं पिल्लू आहे. हे बघा, हे पिल्लू 10 महिन्याचं पिल्लू आहे. आता 10 महिन्याचं पिल्लू अजून दात नाही लावले. हे बघा आदंत मध्ये हे बघा, हे बघा आदंत आहे, दात नाही पाडले आणखी. बर किती? 10 महिन्याचं पिल्लू आहे. बर तर हे हा बोकड 2 वर्ष पूर्ण झाले तर जवळजवळ 150 किलो वजन होतंय. 150 केजी 100% मी दाखवून दिले. आताही माझ्याकडं जवळजवळ 125 किलो वजनाचा बोकड आहे. 125 किलो वजनाचा. पाहूया, 125 किलो वजनाचा ब्रीडर त्यांच्याकडे आहे, जो की त्यांच्या फार्मवरती त्यांनी सुरुवातीला घेतलेला नाही. माझ्या जन्मालेलाच घरी आपल्या, म्हणजे त्याचा जन्मच आपल्या घरी झालेला आहे त्याचा. बर किती महिन्याचा म्हणले ते? आता 3 वर्षाचा आहे हा. 3 वर्षाचा. आज जातो. पहा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं 3 वर्षाचा जो ब्रीडर आहे कशा पद्धतीने आहे, त्याचा बांधा वगैरे बघा, त्याचं वजन, त्याची हाईट, त्याची कानाची लेंथ. कानाच्या लेंथ बद्दल काहीतरी सांगत होता. कानाची लेंथ म्हणजे कसं आहे की आज ट्रेन चालला पूर्ण कानावरती. आणि कानावर ट्रेन चालल्यामुळे आता ह्या बोकडाचे माझ्या 23 इंच कान आहेत. आता हे पाय फ्रॅक्चर झाला. फ्रॅक्चर झाल्यामुळं आज तो समजा ब्रीडिंगला चालू नाही. ह्याचं 135 किलो वजन होतं. 135 किलो वजन होतं. बोलल्यामुळे आज त्याचं 10 किलो वजन कमी आहे, तरी 125 किलो वजन आज बी त्याचं. बर आता तुम्ही सांगितलं हे जर विक्री करायचं जर म्हणलं 3 वर्षाचा तर कितीला विक्री होऊ शकतो? ईद मार्केटला लाखात किमती ह्या बोकडाच्या. लाख, 1.5 लाख 2 लाख. बर ते मुस्लिम बांधव त्यावेळेस परचेस करतात असे सुंदर प्राणी. बर आणि आता आपल्याकडे जे पिल्ले आहेत होणार जे उत्पन्न मेन स्रोत आपला शेळीपालनामध्ये, बरोबर आहे, त्याचं जे संगोपन असं कशा पद्धतीने केलं पाहिजे बरं शेतकऱ्यांनी? 1 महिन्यापर्यंत काटेकोरपणे संगोपन करावं लागतं. त्यांना माती न खाऊ देणे, त्यांना जमिनीवर न सोडणे, दुधाचं संगोपन वेळची वेळा व्यवस्थित पाजणे. कमी झालं तर थोडं उपाशी मरतं, जास्त झालं तरी संडास लागते. ह्याच्याकडे बारकावे लक्ष द्यावं लागतं त्याची पिलांकडं. बर पहिल्या महिन्यामध्ये पिलांना लयच काटेकोरपणे लक्ष करावं लागतं. बरं ही जी बिटलची जात आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने आता लोक करायला लागले. हो. बरं ही आपल्या वातावरणामध्ये सट होती का बरं? आपल्याच वातावरण जन्मलेले सगळे.
आपल्याकडे हा आता हे मूळची पंजाबची या हा हा पण काही लोक व्यापारी पंजाबहून आणून बी इथे विकतात. हा 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 पण काही लोकांना थोडं सूट करायला अवघड होतं. आपल्या महाराष्ट्रात जे ह्या क्लायमेटला जन्मलेलं प्राणी हा त्याला काहीच होत नाही. बर आता ओरिजिनल बिटलची ओळख कशी बरं हा बिटलच आहे म्हणून हो ओळखू येतं ना. त्याची body पद्धतीने? structure फार वेगळं असतं. हा आता हे बघा त्या जनावराची बॉडी आता मेल असेल वेगळाच. हा. आता फिमेल हा. बघा ही 18 महिन्याची फिमेल आहे. 18 महिन्याची फिमेल आहे. 6 दातावरच आहे ही पण. हा आता ही 40 हाईट आहे हिची. हा 40 हाईट 40 हाईट आहे 40. विशेष ओळख काय बरं तिची विशेष काय विशेष ओळख हो काय नाकाचा रोमन हा कानाचे शिंग पाठीमाग मोडलेले हा. आणि शरीर बघा स्ट्रक्चर बघा कसं आहे त्याचं. वा स्ट्रक्चरवर शिळी ओळखू ती ताबडतोब. हा बोकड हे बघा 23 इंच कानाची लेंथ आहे ह्याची. 23 इंच 23 इंच. बर मिनिमम किती लेंथ असते बरं कानाची असं काही 20 22 21 पण आपल्याकडे 23 इंच लेंथचा बोकड हा जन्माला होता. आणि होम ब्रीड म्हणजे आपल्याच घरी जन्मलेला विशेष म्हणजे हा तुमच्याच घरी आपल्या घरीच घरच्या शिळ्या जन्मलेला. बर आता एखाद्या शेतकऱ्यांना शेळी पालन सुरुवात करायची तुमच्याकडे बिटल जात आहे. हो आता बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये जाती उपलब्ध आहेत. हो आता तुम्ही बिटल मध्ये काम करता तुम्ही बिटलचं सांग बरोबर आहे. बरं सुरुवात किती शेळ्यापासून मिनिमम करायला पाहिजे शेतकऱ्यांनी नवीन शेळी पालकाने लय झालं 5 ते 10 5 ते 10 5 ते 10 बरं. 10 पेक्षा पुढे नाही जाईल. 10+1 ब्रीडर ठेवायचा. हा. वर्ष 2 वर्ष त्यांच्या सोबत खेळायचं हा. शिकायला मिळतंय. हा. आणि नंतर तुम्हाला पूर्ण अभ्यास झाल्याच्या नंतर तुम्ही किती 50 बी करू शकता. पुन्हा नंतर माहिती झाली माहिती पूर्ण झाल्याच्या नंतरच. त्याची शेड रचना कशी असायला पाहिजे बरं शेडची रचना शेळीला काही नाही साधारण शेड केला चाऱ्याचं नियोजन हा पोटाला पोटभर आणणं आणि पाणी प्यायला भांड हा हे लागतं शेळीला. शेळी काही इशिरूम मागत नाही तुम्हाला. आता काही लोक म्हणतात मी हुबेहूब गोटा बनला असा गोटा बनवायचा नाही. हा. नवीन पालकांनी हा, हा. तुमच्याकडे ज्यावेळेस भांडवल होईल त्यावेळेस करा. हा हा पण शेळी साधारण चटई बांबू मध्ये राहते पण तिच्या पोटाला पोटभर अन्न आणि लागणारा जे तिचा व्यवस्थित आहार हा, हा. आहे ते तिला मिळणं गरजेचं असतं. बर बर चारा दर्जेदार चारा खुराकाचं व्यवस्थापन जन्मलेल्या पिल्ल्याची मॅनेजमेंट चांगली ठेवायची. बर आणि पिल्लू कमीत कमी पिल्लूची मरतूक शेळी पालकांनी न होऊ देणे. पिल्लू मेलं की तुमचं बेनिफिटच राहिलं. मेन तुमचं उत्पन्नच मेन गेलं उत्पादनच पिल्लू या ह्या बाबीकडे दुर्लक्ष न करणे सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचा पॉइंट. बर आता लसीकरणाबाबत काय सांगता कशा प्रकारे सगळ्या लसी करावं लागतात. मी ज्या काही वार्षिक आहेत हा. मे जून मध्ये ET प्लस TT FMD जून मध्ये दिली की डिसेंबर मध्ये द्यायची. 6 महिन्याला FMD करतो. त्याच पद्धतीने ETची प्रत्येक 6 महिन्याला ETची लस द्यायची. आणि 3 वर्ष किंवा मी तर तसं 12 महिन्यालाच नवजात प्राणी असतात मी PPR ची लस प्रत्येक 12 महिन्याला करतो. पण ती एकदा दिली 3 वर्ष तुमचं जनावर स्ट्रॉंग राहतात. 3 वर्ष एकदा दिल्याच्या नंतर. पण मी का मोठ्या जनावरला बी द्यायची म्हणजे कारण आपण नवजात पाठी राखलेले असतात. मग त्यांना प्रत्येक वर्षी त्यांच्या बरोबर ह्यांना बी देऊन घ्यायची अडचण काहीच येत नाही. PPR ET FMD ह्या 3 लसी लईच महत्वाच्या आहेत तुम्हाला. आणि तुम्ही बोलता बोलता सांगत होता शेळ्या भरण्यासाठी कशा पद्धतीने ब्रीडर वापरला पाहिजे. ब्रीडर असा सुंदर ठेवायचा सुंदर ठेवायचा जेवढा खूपसूरती असेल ते. आणि ह्या सुंदर ब्रीडर किती जरी असला तरी ह्याच्या पाठी ह्यानं भरवायच्या नाही. म्हणजे तुम्ही लाईन चेंज करायची. दुसऱ्या वंशावळीतला बोकड आणायचा त्यांच्या पाठीसाठी. प्रत्येक 2 वर्षाला ब्रीडर बदलायचा. प्रत्येक 2 वर्षाला नवीन आणायचा नवीन आणायचा. मग किती पैसे जाऊ पण ब्रीडर बदलायचा. ब्रीडर बदलायचाच. ब्रीडरच तुमचं बियाणं आहे महत्वाचं. हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नसतं. ही नाविन्यपूर्ण माहिती शेतकऱ्यांसाठी. बरं अजून काय सांगता बरं शेळी पालनामध्ये कशा पद्धतीने नियोजन जर केलं तर शेळी पालन शेतकऱ्यांना फायद्याचं ठरू शकतं. शेळी पालन नियोजन करायचं म्हणजे तुम्हाला शेतातला चारा शेळी पालनाला 10 प्रकारचा चारा एकच चारा म्हणून नाही करायचा त्यांनी. 17 प्रकारचे कुठलेही चारे मोठ्या बाबळीचे झाडं लावा. लिंबाचा पाला असू द्या उमराचा पाला चिंचेचा पाला बोरीचा पाला बाकी मेथी घास सुबाबोळ दसरथ घास असे चारे जेवढा 10 प्रकारचा चारा असेल ते आवडीनं खाती ती. एकच चारा शेळी आवडीने खात नाही. एक चारा खाल्ला कंटाळल्यावानी करते ती.
त्याच्यामुळे 4 प्रकारचे किमान चारे असावेत त्याला. 4 प्रकारचे चारे असायलाच पाहिजे. हा, कोरडा चारा, ओला चारा. बर, आता खुराकाबद्दल काय सांगता, कशा पद्धतीने दिलं पाहिजे खुराक? खुराकामध्ये मक्का, चुनी, हा. शेंगदाणा पेंड. हा. आता वेल्याच्या गाभण काळामध्ये शेंगदाणा पेंड वेल्याच्या नंतर हा, हा. कॅल्शियमची होणारी झीज असती हा. शरीराची, हा. शेंगदाणा पेंडी मधून भरून निघते. हा, हा. थोडा तुम्ही सोयाबीन देऊ शकतात, बर. मक्काचा भरडा, चुनी, तुमच्या डाळ मिल मधली मिळणारी तूर चुनी, हा. हरभरा चुनी, हा. प्रत्येक सिटी मध्ये तुम्हाला मिळतं. हा, हा. ते मग ह्या पद्धतीने देता येतो. बर. आता तो माझा जुना बोकड आहे विराट नावानं. हा. त्याच्या भरपूर पाठी माझ्याकडे 25 पाठी झाल्या. हा. आता विराटच्या पाठी विराटनं न भरण्यासाठी मी हे गोल्डी लाईनचं पिल्लू आणलंय. मी 6 महिन्याचं पिल्लू आणलंय मी जेवरून जाऊन. बर, 6 महिन्यात. 6 महिन्याचं पिल्लू. बर, हे कितीला बसलं होतं आता तुम्हाला? 1,10,000 बसलं. 1,10,000. हा. बरं, तुम्ही घेताना बी 1,10,000 घेतलं. हो हो. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की विकताना विकतेत महाग आणि घेताना नाही कुठून तरी नाही, आणते. असं नसतं काही. आता 12 महिने झाले असं दात करणार आहे. हा. अजून ह्या पिल्लांना 10 महिन्याचं वय ह्यानं अजून दात नाही केलाय बघा. हा, हा. बरोबर. आदंत आहे. हा, हा. आदंतवर 41 हाईट आहे त्याची आता. 41 आहे. 41 हाईट आहे. बर, आता आपल्याकडं बरेचसे तिथं पिल्ले दिसत आहेत, बरेचसे तुमच्याकडं लोक माहीत झाल्यापासून व्हिजिट करतात. बरोबर आहे. तर आता तुमच्याकडे जे 1 महिन्याचं पिल्लू असेल हा, हा. किंवा 2 महिन्याचं, 4 महिन्याचं, त्याचं विक्री तुमच्याकडे कशी असते बरं? नगानच देतो मी. नगाने नगच कशा जी पद्धतीने? क्वालिटी असेल मग आता 25,000पासून 40, 45, 50,000 पिल्ले देतो मी. म्हणजे जशी क्वालिटी क्वालिटी असेल तशी रेट. बर, मिनिमम समजा एखाद्या एक अंदाजे आपल्या शेतकऱ्यांना एखाद्याला खरेदी करायचं असेल तर किती महिन्याचं घेतलं पाहिजे बरं? साधारण आता तुमची दुधाची पाजण्याची तयारी असेल तुम्ही 1 महिन्यापासून पिल्लू नेऊ शकता. कारण मी बॉटल फिडिंग वर घेतो हा, आणि समोरच्या शेतकऱ्याला काही संगोपन करण्याची अडचण येत नाही. हा, हा. कारण माईचं दूध आहे तोपर्यंत बॉटलवर घेतलं की ते हातातलं दूध तुमच्या प्यायला चालू करतं. हा, हा, हा. त्याच्यामुळे अडचण येत नाही समोरच्या व्यक्तीला काही. बर, बर. आता तुमच्या शेड मध्ये फिरत असताना एक युनिक गोष्ट दिसते. बऱ्याचशा शेड एकदम टोलेजंग केलेले असतात. तुमच्या खाली इटा टाकलेल्या, त्याबद्दल काय सांगा? बरोबर आहे. कारण शेळी पालनामध्ये काय असतं की वीट सगळ्यात तिन्ही ऋतुमानामध्ये हा. विरोधात न जाणारं वातावरण असतं. हा, हा. हिवाळ्यामध्ये उबदार वातावरण देतं, पावसाळ्यामध्ये युरिन केली हा. तरी ती वीट सुसून घेते, त्याची खाली माती आहे, झिरपून जाते, चिखल होत नाही, घाण होत नाही. आणि तुम्ही जर फरशी गच्ची केली, हा. चिकचिक झालं तर त्याच्यामध्ये मुतारीमुळे काय होतं, अमोनियम वायू नावाचा घटक तयार होतो आणि ते श्वसनाचे आजार, निमोनिया, तुमच्या जनावरांचा निमोनिया निघत नाही हा, हा. फार्म मधला. बर. तुम्ही गच्ची फरशी शेळी पालनामध्ये करायचीच नाही. मग तुमचं होत नसेल तर तुम्ही साधारण मुरुम राहू द्या, खर्चाची तुमची ऐपत नसेल तर. हा. आणि मग वीट झाडण्यासाठी सुलभ बसायला साफसुथरी करण्यासाठी सोपं म्हणून वीट लावली मी. बर. नंबर 1चा पर्याय वीट आहे हा. म्हणजे आता लोक शेड मध्ये कोबा वगैरे करतात. कोबा नाहीच करायचा. 100% मी विरोधात जातो तेव्हा लोकांना माझं सांगणं आहे. तुम्ही हातानं जनावरशी दुश्मनी करायला फरशी आणि गच्ची करायचं म्हणलं की जनावर तुमचं आजारीच पडणार. बर, अजून काय सांगता की बऱ्याचशा शेळी पालकांना एक म्हणजे त्रास असतो, जे की जे होणारे पिल्ले आहेत, त्या पिल्लांना पिसा होत्यात, बरोबर, गोचड होते, मग त्यांनी ते दगावले जाते, त्याबद्दल काय उपाय? नाही आहे त्याला पर्याय आहे. एखादा पिसावा गोचिड झाला, आज बरेचसे काही रक्षक पावडर आहेत किंवा तुम्हाला एक्स्ट्रिक साबण आहे, अशा साबण आहेत. साबण लावली थोडं उन्हाच्या ह्याच्यामध्ये तर कमी होत ती. आणि जनावर बाहेर काढायचे आणि गोटा कीटकनाशकानं साफ करून घ्यायचा, फवारा मारायचा. फवारा मारला ना, कारण तुम्ही नुसती साबण लावून किंवा अंगावर पावडर लावून अंगावरचं मारलं तर त्याचे अंडे असतात खाली फटीमध्ये, त्यासाठी तुम्हाला फवारणी करणं गरजेचं असतं. हे महत्वाचं. दोन्ही अंगाला केलं तर तुम्हाला रिझल्ट मिळतो. नाही तुम्ही अंगाला पावडर लावलं पण आणखी 2-4 दिवसाला आल्या बाबा, आम्हाला रिझल्ट मिळाला नाही, मग तुम्ही त्या औषधाला बदनाम करता. ते तुम्ही काय केलं त्याची म्हणजे उपयोग करून तुमचा गैरसमज होतो. बरोबर आहे. दोन्ही अंगाला केलं तर रिझल्ट मिळतो. अंडी खालचे छोटे काही कीड असती सगळी मेली पाहिजे. अंगावरचं मेलं त्यांना जनावर बाहेर काढायचं न गोठा साफ करून घ्यायचा. आता अजून एक महत्वाचा विषय आहे, तुम्ही 13 वर्षापासून यामध्ये काम करता. बरोबर आहे. बराचसा अनुभव आहे, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला म्हणजे ग्राउंड लेवलवर माहिती. बरोबर आहे. बर, आता शेळी पालनामध्ये बरेचसे बारकावे शेतकरी पाहत नाहीत. शेळी खरेदी करताना
भैया, कारण काय शेळी पालन ज्या शेतकऱ्याला करायचंय हा. त्यांना डायरेक्ट उडी मारायची नाही, प्रशिक्षण ट्रेनिंग आधी घ्यायचं आणि तरच व्यवसायामध्ये उतरायचं. बर तुम्हाला 25% तरी शेळी पालनात नॉलेज, जनावरला सर्दी झाली, ताप आली, काय करावं, एखादी टॅबलेट देण्यापुरतं तरी ज्ञान प्राप्त व्हावं तुम्हाला. बरोबर आहे. त्याच्यावर तुमचा व्यवसाय सक्सेस होतो. नाही तर मग 90% लोक अपयश होण्याचे कारण तेच आहेत. नॉलेज नसताना ह्याच्यामध्ये झेप घेणं. बाबा, आता तुमच्या फार्मवरती आम्ही पाहिलं की तुमच्या ज्या पाटी आहेत, पाटी वेगळ्या कप्प्यामध्ये, काही शेळ्या वेगळ्या कप्प्यामध्ये, पिल्ले वेगळ्या कप्प्यामध्ये, याबद्दल काय सांगतात? आता तुम्हाला दाखवलं विराट आहे माझा ब्रीडर. हा. त्या विराटच्या पूर्ण पाठी इथे आता ह्या कप्प्यामध्ये ह्या जवळजवळ 10-15 पाठी मी वेगळ्या टाकून दिल्या. आणि ह्या कप्प्यामध्ये पाठी ठेवण्याचा उद्देश माझा काय असतो की ही पाठ ह्या कप्प्यामध्ये आली ती 12 महिने कंपल्सरी कप्प्याच्या बाहेर निघत नाही. त्याच्या ह्या कप्प्यामध्ये ब्रीडिंगचा बोकड येतच नाही 12 महिने. जेव्हा 2 दात पाठ झाल्याच्या नंतरच पाठी लावतो. आता हे बघा, ह्या अशा पाठी येतात माझ्याकडे 6-6, 7-7 महिन्याच्या पाठी येतात आता ह्या. 6-6, 7-7 महिने. हो. ह्या पाटी पूर्ण वयात आल्यावर मीटिंग म्हणजे भरविल्याच्या नंतरच पुन्हा तिकडे शेळ्याच्या कप्प्यामध्ये जाते. तोपर्यंत ह्या कप्प्यामध्ये बोकड येणारच नाही. आता हे पूर्ण कप्पा आहे माझा ह्या विराटच्या पाठी इथं. आणि ह्या विराटच्या पाठीसाठी तो बोकड आता दाखवलेला नवीन आणलेला त्या बोकडावरती ह्या पाठी म्हणजे इन ब्रीडिंग झाली नाही पाहिजे. 2च वर्ष ठेवणार ते आता? नाही हा, फक्त 2 वर्ष. त्याच्या पाठी झाले पुन्हा लाईन बदलायची, म्हणजे चेंज करायचं, करत राहायचं. ह्या व्यवसायाला महत्व त्याच्यातच आहे. हा, सेम विराट सारखे बघा ना कानाचा पल्ला यांचा. आता 13, 14, 15 इंच कान आहे आता. आता 3 महिन्याची. हा, 3 महिन्याचे पिल्ल. ए बाबा, चल का परेशान करायला तू. बरं बाबा, आपण तुमची संपूर्ण मुलाखत पाहितली, तुमच्या फार्मविषयी माहिती पाहितली. बरं, तुम्ही या व्यवसायामध्ये खरंच समाधानी आहात का? बरं, समाधानी म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखी कुठलं समाधान पाहिजे? बरोबर. ह्याच्यापेक्षा कुठलं समाधान पाहिजे? क्लास 1 अधिकारी किती असला तरी समाधान नसतं. आपण समाधान याच्यामध्ये आहेतच. बाबा, नवीन शेळी पालकासाठी काय संदेश देताना आपण? नवीन शेळी पालकाला म्हणण्यापेक्षा नव तरुणांनी ह्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त उतरावं आता इथून पुढं. कारण जे टुकार पद्धतीने बोंबलत फिरायचे दिवस गेले, मध्ये काही बऱ्याच 1-2 पिढ्या बरबाद झाल्या आता. आणि करणारला खूप मोठा वाव आहे ह्याच्यामध्ये, खूप मोठा वाव आहे ह्याच्यामध्ये. जगाच्या पाठीवर आपल्या भारतातून शेळी आणि मेंढीच्या मटणाला परदेशामध्ये मागणी आहे करणारासाठी. पण करावं लागेल तुम्हाला, केल्याशिवाय होणार नाही. केलं तर स्वतःला झोकून द्यावं लागेल याच्यामध्ये. आणि तुम्ही जेवढा प्राणी जीव लावताल तेवढे बघा हे प्राणी कसे करतात, मावळाच्या माशेवाने अंगावर पडतात. बाबा, आपल्या फार्मला व्हिजिट करायची म्हणलं तर कसं यावं लागेल? आता अडचण काही नाही, लाईव्ह लोकेशन आहे आता सगळं. गुगलला तुम्ही टाकलं कुकडे गोट फार्म तरी तुम्ही सगळीकडे मिळून जाते. कुठून? मुंबई पासून लोक येतात माझ्याकडे. तरी पण आपल्याकडे येण्यासाठी जवळचा मार्ग म्हणजे आता तुम्ही कुठून येताय त्याच्यावर अवलंबून. बीड, आता बीड परळी हायवे नगर पासून येणारा, वरून बीड परळी हायवे सरळ आहे. वरून इकडून पंढरपूर, अंबाजोगाई, ह्याचा कळम हा मार्ग वेगळाच आहे. इकडून कळमून जाणारा खाली इकडं मेकर, मंटा, सगळीकडून रोड आहेत ना. असं नाही काही की. आणि हायवेच्या बाजूला 8 किलोमीटरच आहे हायवे सोडून माझा फार्म. बाबा, ह्या ब्रीडर बद्दल काय सांगतात? ही संकल्पना कशी सुचली बरं? आपल्या घरावर एक असं बोकडाची प्रतिकृती असावी. प्रतिकृती असावी म्हणण्यापेक्षा आपण बिट्टल किंवा शेळी पालनामधून जी कमाई केली, तर एवढं समजा जे 50 लाखाचं भांडवल आपण कशातून तयार केलं, ही संकल्पना डोक्यात होती. म्हणतात काहीतरी ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट. म्हणून लोक म्हणतात बोकडच घरावर का. आपल्याला बोकड आणि शेळी असं काही नाही, आपण कमवलं कशातून, हे उद्दिष्ट माझ्या समोर होतं. मग त्याच्यामुळे हे म्हणजे प्रतिकृती होती आपण उभारण्याचा संकल्प. आपण घराची शेंडी निघाली आणि कलश म्हणून आपण त्याचा पुतळा उभा केला. कलश म्हणून पुढच्या पिढीला कुठेतरी जाण राहील आपले आजोबा पणजोबा कोणी होते त्याने घर केलं कशावर, का बोकडच उभा केला, हे माध्यम आहे, बाकी काही नाही. बरेच लोक मला हा प्रश्न विचारतात, तुम्ही बोकडच कशामुळे उभा केला.
ज्याच्यामधून आपण काहीतरी काहीतरी, कमवलं हा त्याच्या काहीतरी आपण त्याचं देणं उत्तर आहे, हा, त्याचं उत्तर देणं आहे. लागतो, उत्तर आहे म्हणूनच आहे. त्या हिशोबाने हा. तुम्ही हा घरावरती उभा केलेला आहे. आणि आज बी दुर्गम भागामध्ये मार्च मध्ये आम्हाला पाणी नसते प्यायला, हा हा एकदम ड्राय एरियामध्ये. हा हा शेळी पालनाचं इथं माझी 4 एकर डाळिंबाची बाग होती हा सुरुवातीला. हा हा आणि पाणी अनेक समस्या आल्या, उपटून टाकले. आणि कुठंतरी काहीतरी स्थिर होण्यासाठी म्हणून हे व्यवसायात आलो. आणि इथं स्थिरता झाली माझ्या आयुष्यामध्ये, इथं स्थिरता झाली. स्थिरता झाली. बऱ्याच लोकांना चाऱ्याचा प्रश्न असतो, गावोगावी चारा कितीही चाऱ्याचा असू द्या, चारा नसेल तरी रानामध्ये फिरून कसलाही येडा वाकडा चारा पाला खाऊन उदरनिर्वाह भागविती ही जात. कमी भांडवलामध्ये कमी- तयार होणार. कमी 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 भांडवल, कमी खायला. तुम्हाला तुम्ही जर्सी जर सांभाळली हा. तर एका जर्सीच्या खाद्यामध्ये 15 शेळ्या जगतात. एका जर्सीच्या एका जर्सीच्या खाद्यामध्ये खाद्यामध्ये 15 शेळ्या तुम्ही 15 शेळ्या जतन आराम करू शकता. जगतात. एवढा चारा तुम्हाला कमी लागतो शेळीला. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं, आपण बरेचसे ज्यावेळेस आपलं एखादं स्वप्न असतं, आपण कुठला तरी व्यवसाय असन, कुठली नोकरी असन, त्यामधून एक छोटंसं घर उभारतो. आणि घर उभारल्याच्या नंतर प्रत्येकाचे वेगवेगळे काहीतरी स्वप्न असते. तसंच बाबांनी त्यांच्या घरावरती जो बिटल जातीचा ब्रीडर आहे तो इथं उभारलेला आहे. म्हणजे एक त्याची मूर्ती अशी तयार केलेली आहे. आणि एकदम तुम्ही जर माझ्या संपूर्ण साईटला जर परिसर बघितला, संपूर्ण परिसर एकदम डोंगर भागाचा परिसर दिसतोय. आणि अशा डोंगर भागाच्या परिसरामध्ये त्यांनी हे बिटल शेळी पालन एकदम सक्सेस पद्धतीने, जवळपास 13 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे जर पाहिलं, त्यांचं वय काय आणि या वयामध्ये ते एवढा मोठा व्यवसाय उभारू शकतात आणि तो सक्सेस करू शकते, तर तुम्ही का सक्सेस करू शकत नाही? तर ही यशोगाथा बाबाची आपण संपूर्ण पाहितली, त्यांचं शेळी पालन पाहितलं. आणि तुम्ही जर एकदा जर म्हणजे संपूर्ण साईडचा एरिया जर बघितला, तर बाबाचं इथं एकच घर आहे, एकच बंगला आहे. आणि गाव त्यांचं पलीकडच्या साईडला गाव आहे. अशा दुर्मिळ भागामध्ये पूर्ण डोंगर आहे, दाखव डोंगर. पूर्ण डोंगर, अशा दुर्मिळ भागामध्ये ते सक्सेस होऊ शकतात, तर तुम्ही का सक्सेस होऊ शकत नाही? बाबाचं मत आहे की तुम्ही 10-15 शेळ्या जरी घेतल्या तर त्याचा असा डोंगराळ भागामध्ये उदरनिर्वाह करू शकता, झाडपाला खाऊन त्याचा सांभाळ करू शकता. तुम्हाला जर मोठ्या व्यवसायाचं स्वरूप जर करायचं असेल तर त्याला खाद्याचं नियोजन करावं लागेल, जसं बाबांनी आपल्याला व्हिडिओ मध्ये सांगितलं तशा पद्धतीने. तर मित्रांनो, हा व्हिडिओ एकदम महत्वपूर्ण होता. शेतकरी मित्रांनो, आपण म्हातारगाव या ठिकाणी होतो आणि आपण पाहितलं जे की महाराष्ट्रभर जर सध्या जर पाहितलं, बिटल शेळी पालनामध्ये गाजत असलेलं ह्या बाबाचं नाव कुकडे गोट आणि फार्म. कुकडे गोट फार्म. आणि विशेष म्हणजे त्यांच्या गोट फार्मवरची क्वालिटी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, कशा पद्धतीने क्वालिटी आहे, कशा पद्धतीने क्वालिटी मेंटेन ठेवलेली आहे. आणि फार्म जर बघितलं तुम्ही, एकदम साध्या पद्धतीने डोंगराळ भागामध्ये एकदम साध्या पद्धतीने खर्च केलेला आहे. कुठलाही आवाढव्य असा खर्च नाही आणि पूर्ण बंदिस्त हे गोट फार्म आहे विशेष म्हणजे. आणि परिपूर्ण नॉलेज घेऊन बाबांनी हे फार्म सुरू केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचं जे बांधकाम आहे त्या म्हणजे शेळी पालनामधून त्यांनी एक कुणाचंही स्वप्न असतं घराचं, त्यांनी एक छोटंसं घर बनवलं. छोटंसं म्हणता येत नाही त्याला, बऱ्याच प्रकारे ते जर महाराष्ट्रामध्ये सध्या गाजतंय. आणि त्यावरती बिटल जातीचा जो ब्रीडर आहे, बिल्डरचा पुतळा, ब्रीडरचा पुतळा त्यांनी उभारलेला आहे. आणि त्यासाठी ते महाराष्ट्रभर सध्या गाजत आहेत. हे फार्म मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं? बाबांनी दिलेली माहिती परिपूर्ण होती का? तुम्हाला काय समजलं नाही आणि नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय माहिती पाहिजे आहे, आम्हाला कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा ज्यांना नवीन शेळी पालन करायचे किंवा या बिटल जातीमध्ये ते शेळी पालन करत आहे. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम. राम राम.